आता तुम्ही माय मग जे ठिकाण पाहू राहिले हे तेच ठिकाणी जिथं सैराट मूवीची शूटिंग झाली होती. तर नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा शुभम सोळंकी आणि विषय असा होता, काल आम्ही गेलतो पंढरपूरला संत सावता महाराजांच्या दिंडी सोबत आणि मला असं वाटलं नव्हतं की येताना आमची मंडळी करमाळ मध्ये थांबल. करमाळ तेच ठिकाणी जिथं सैराट मूवीची शूटिंग झाली होती. करमाळ मध्ये पोहोचल्या पहिल्यांदा आलो कमलाई मातेच्या दर्शनासाठी, जे की इथलं प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे. आता सुरुवातीला मला माहित नव्हतं की इथं सैराट मूवीची शूटिंग झालेली आहे, पण जसं देवीचं दर्शन घेऊन बाहेर पडलो तशी आमची मंडळी मल घेऊन इथं पोहोचली. आणि या ठिकाणाला म्हणते 96 पायऱ्यांची बारव. आणि तुम्ही जो हा सैराट मूवी मधला सीन बघू राहिले तो सीन याच 96 पायऱ्यांच्या बारव मध्ये शूट झालेला आहे. आणि हे तेच ठिकाणी जिथं आपल्या प्रशांत भाऊ अर्चनाताई दोन प्रेमाच्या गप्पा मारत होते, पण बरेच दिवस झाले ते इथे आलेले नाही, त्यामुळे इथं कचरा साचलेला आहे, त्यामुळे थोडं कोऑपरेट करून घ्या. तसं तर शूटिंग करायसारखं इथं बरंच काही होतं, पण मी इथं नवीन आल्यामुळे मला काही माहिती नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे मला काही जास्त वेळ पण नव्हता, पण मी इथं बरीच शूटिंग केलेली ती तुम्हाला दाखवतो. तर चला मग. आता जे तुम्ही समोर 3 पिल्लर भाऊ राहिले सैराट मूवी मध्ये आपला परश भाऊ अर्चनाताईले तिथं पण घेऊन जायले. आणि त्यानंतर येत आपलं कमलाई मातेचं प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर. आणि याच ठिकाणी आपल्या परश भाऊना अर्चनाताईच्या ज्योतीमध्ये 2 प्रेमाचे मोती ठेवून त्याच्या प्रेमाची सुरुवात केली. आणि सैराट झालं जी या गाण्यामधील जो सीन आहे तो पण याच मंदिरावर शूट झालेला आहे. आणि इथं आपला मेन म्हणजे एकच शूट राहिला होता, तो म्हणजे वाळलेल्या झाडाचा. आणि तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर या व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला ते दिसून जाईल. तर आजच्यासाठी एवढंच मंडळी, भेटू आपल्या पुढच्या नवीन ठिकाणी आणि नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो नक्की करून घ्या.